महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करणार आहे। महाविकास आघाडी आता ईव्हीएम विरोधात आक्रमक पाहायला मिळते। सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे। या बैठकीला अरविंद केजरीवाल उपस्थित होते। त्यांच्यासह पुण्यातील पराभूत उमेदवारांची सुद्धा बैठक झालेली आहे। ईव्हीएम विरोधात भूमिका घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी आता तयारी केली जात आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, महाविकास आघाडी आक्रमक पाहायला मिळते। ईव्हीएम विरोधात आंदोलन सुद्धा करण्यात येत होतं। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। अगदी बरोबर आहे नीलम। खरं तर प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या माध्यमातून ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। आणि शरद पवारांचा त्यांच्यासोबत संपर्क देखील झालाय, फोनवरून बोलणं देखील झाल्याची माहिती समजते। खरं तर काल पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार, मग ते महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल, येथील पराभूत उमेदवार जे आहेत त्या पराभूत उमेदवारांना दिल्लीमध्ये शरद पवारांनी बोलवलं होतं आणि दिल्लीमध्ये याबाबतची बैठक पार पडलेली होती। जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी काही ईव्हीएमच्या मशीन्स देखील बनवलेल्या आहेत आणि त्याचं सादरीकरण आम्हाला कोर्टामध्ये करायचं आहे, अशा प्रकारचं देखील पिटिशन जे आहे ते याच्यामध्ये दिलेलं पाहायला मिळते। आता ते कोर्टामध्ये ईव्हीएमचं मशीन सादर करण्यासाठी आणि हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी सुप्रीम कोर्ट परवानगी त्यांना देतंय का हे पाहणं महत्वाचं आहे। परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी ईव्हीएमची लढाई जी आहे ती कायदेशीररित्या महाविकास आघाडीकडून लढली जाणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होतं या याचिकेला, कारण का यापूर्वी ज्या ईव्हीएम विरोधात ज्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या गेलेल्या होत्या त्या याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे आता अभिषेक मनु सिंघवी यांच्या माध्यमातून जी याचिका कोर्टामध्ये जाईल ती याचिका फेटाळली जाते का त्या याचिकेवरती सुनावणी सुप्रीम कोर्ट खरंच घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जी रोहन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।